सो आता आपण डायबिटिक कीटोॲसिडोसिस ही एकदम एक्स्ट्रीम एमर्जन्सी मानली जाते. ह्याला लगेच ICU मॅनेजमेंट लागते आणि हे जर ट्रीट केलं नाही तर पेशंटची डेथ पण होऊ शकते. सो आता आपण डायबिटिक कीटोॲसिडोसिस काय असतं हे बघूया. आता नॉर्मली कसं असतं, ग्लुकोजला ब्लड वेसल्समधून सेल्सपर्यंत पोचवायचं असतं आणि हे पोचवायचं काम करतं आपलं इन्सुलिन. सो इन्सुलिन काय करतं, त्या ग्लुकोजला सेल्सपर्यंत घेऊन जातं, सेल्सच्या आत त्याला सोडून येतं. आता आपण डायबिटिक कीटोॲसिडोसिसमध्ये काय होतं बघूया. आता डायबिटिक मेलायटस टाईप 1च्या पेशंटमध्ये ॲब्सोल्यूट इन्सुलिन डेफिशियन्सी असते, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये इन्सुलिन प्रोड्यूसच होत नाही. सो अशा केसमध्ये आपण बाहेरून इन्सुलिन देतो आणि मग बॉडीला सवय लागते की ठीक आहे, ती जी गाडी लागते आपल्याला त्या ग्लुकोजला सेल्सपर्यंत न्यायची ती बाहेरून येते, म्हणजे बाहेरून येते इन्सुलिन, ते बसतं त्या ग्लुकोजला सेल्सपर्यंत घेऊन जातं आहे. पण कधी चुकून तुम्ही एखादा डोस विसरला, 1-2 दिवस तुम्ही इन्सुलिन द्यायचं विसरला, मग अशा केसमध्ये त्या ग्लुकोजला सेल्सपर्यंत राहिला कोणच नाही आहे, त्यामुळे ब्लड वेसल्समध्ये ग्लुकोज वाढणार आणि सेल्स पण भुके पडणार की आम्हाला अजून ग्लुकोजच आलं नाही आहे. सो इथे इन्सुलिन नसल्यामुळे आपल्या ब्लड वेसल्समधली शुगर वाढते, दॅट इज पेशंट हायपरग्लायसेमिक कंडिशनमध्ये जातो आहे. आणि जे सेल्स आहेत, सेल्सला शुगरच भेटत नाही आहे कारण इन्सुलिनच नाही आहे, इन्सुलिन डेफिशियन्सी झालेली आहे. मग सेल्सला ग्लुकोज भेटत नाही आहे, पण सेल्सला एनर्जी तर लागणार, त्यांना जगायचं तर आहे. सो ते प्लॅन बी शोधतात. ते काय करतात, एनर्जी तर हवी आहे त्यांना, सो ते फॅट्सचं ब्रेकडाऊन सुरू करतात. सेल्स काय करतात की ठीक आहे, ग्लुकोज नाही तर आपण फॅट्समधून एनर्जी घेऊया. सो ते फॅट्सचं ब्रेकडाऊन सुरू करतात, मग फॅट्समधून एनर्जी घेतात. पण जेव्हा फॅट्सचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा कीटोन्स फॉर्म होतात आणि कीटोन्स दीज आर हायली टॉक्सिक आणि ॲसिडिक, आणि ते ॲसिडिक असल्यामुळे आपल्या ब्लडमध्ये जर कीटोन्स वाढले तर ब्लडचा pH कमी होणार, त्यामुळे पेशंट विल लँड अप इन मेटाबॉलिक ॲसिडोसिस. सो जे कीटोन्स फॉर्म होतात फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे हे एकदम खूप जास्त टॉक्सिक असतात, वॅरस ते खूप ॲसिडिक पण असतात, त्यामुळे ब्लडचा pH लगेच कमी होतो. आणि हा जो ब्लडचा pH कमी झाला आहे त्यामुळे ब्लडचा ॲसिडिक नेचर वाढतं, त्यामुळे पेशंट एंड्स अप इन मेटाबॉलिक ॲसिडोसिस. आता जस्ट आपण सांगितलं की कीटोन्स आर हायली टॉक्सिक, तर त्यामुळे ह्यांना बॉडीत ठेवणं बिलकुल चांगलं नाही आहे. सो बॉडी त्याला एक्सक्रीट करून टाकते वाया युरिन. आता आपण युरिन थ्रू ह्याला एक्सक्रीट करायचं आहे. सो जेवढं आपण कीटोन एक्सक्रीट करतो तेवढं त्यासोबत फ्लुइड पण आपल्याला एक्सक्रीट करावं लागेल, त्यामुळे पेशंटचं युरिन आउटपुट वाढतो. पण या सगळ्या नादात पेशंटच्या बॉडीमधून खूप जास्त फ्लुइड लॉस होतं आहे, कारण आपल्याला एवढं कीटोन्स एक्सक्रीट करायचं म्हटलं तेवढंच अमाऊंट ऑफ फ्लुइड पण आपल्या बॉडीमधून जाणार, त्यामुळे एवढा फ्लुइड लॉस झाल्यामुळे पेशंट लँड्स अप इन डिहायड्रेशन. सो इथे लगेच आपल्याला एमर्जन्सी फ्लुइड मॅनेजमेंट करावी लागते. सो हे झालं ह्याची पॅथोफिजिओलॉजी. काय होतं डायबिटिक कीटोॲसिडोसिसच्या केसमध्ये, जे टाईप 1 DM पेशंट असतात त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट इन्सुलिन डेफिशियन्सी झालेली असती. सो इथे आपण बाहेरून इन्सुलिन त्यांना देतो, पण कधी 1-2 दिवस डोस मिस झाला तर मग अशा केसमध्ये त्या ग्लुकोजला सेल्सपर्यंत न्यायला कोणच नसणार. सो त्यामुळे ब्लड शुगर लेवल वाढणार, त्यामुळे पेशंट विल एंड अप इन हायपरग्लायसेमिया. आणि सेल्सला तर ग्लुकोज भेटतच नाही कारण इन्सुलिन डेफिशियन्सी झाली आहे, पण सेल्सला एनर्जी तर हवी. सो त्यांना असं वाटतं की ठीक आहे, आता ग्लुकोज नाही आलं तर आपण फॅट्समधून एनर्जी घेऊया. सो फॅटचं ब्रेकडाऊन सुरू होतं, एनर्जी घेतात ते सेल्स, पण फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे कीटोन्स फॉर्म होतात आणि हे जे कीटोन्स असतात दीज आर हायली टॉक्सिक आणि हे ॲसिडिक असतात. सो आपल्या बॉडीमध्ये कीटोन्स वाढल्यामुळे आपल्या ब्लडचं pH कमी होतं आणि त्यामुळे पेशंट एंड्स अप इन मेटाबॉलिक ॲसिडोसिस. आता हे जे कीटोन्स फॉर्म झालेत हे खूप टॉक्सिक आहेत, आपण जस्ट सांगितलं, सो त्यांना एक्सक्रीट करावं लागणार आणि दीज आर एक्सक्रीटेड वाया युरिन. आता एवढे कीटोन्स एक्सक्रीट करायचे म्हटलं त्याच्यासोबत तेवढं फ्लुइड पण आपल्याला एक्सक्रीट करावं लागणार, त्यामुळे पेशंटचा युरिन आउटपुट वाढतो, पण बॉडीमधून खूप जास्त फ्लुइड लॉस होतो, त्यामुळे पेशंट लँड्स अप इन डिहायड्रेशन आणि मग इथे आपल्याला एमर्जन्सी फ्लुइड मॅनेजमेंट करावी लागते. मग आता नेक्स्ट आपण डेफिनेशन बघूया. आता हे डायबिटिक कीटोॲसिडोसिस हे डायबिटीजचंच एक सिरियस कॉम्प्लिकेशन आहे. जर डायबिटीजमध्ये तुम्ही इन्सुलिन देणं, रेग्युलरली इन्सुलिन देणं इग्नोर केलं तर मग कॉम्प्लिकेशन्समध्ये हे DKA होऊ शकतो. दिस इज अ सिरियस कॉम्प्लिकेशन ऑफ डायबिटीज. आणि या DKAमध्ये काय होतं, आपली बॉडी प्रोड्युसेस खूप जास्त अमाऊंट्स ऑफ ब्लड ॲसिड्स, दॅट इज खूप जास्त कीटोन्स प्रोड्यूस होतात. So DKA is a serious complication of diabetes in which body produces excess amount of blood acids, that is ketones. आता मगाशी आपण प्रोसिजर तर बघितली. काय होतं आहे की इन्सुलिन नाही आहे, त्यामुळे ग्लुकोजला सेल्सपर्यंत न्यायला काही मार्गच नाही आहे, सो ग्लुकोज ब्लडमध्येच वाढतं. पण सेल्सला तर काय ना, सेल्सला ग्लुकोजच भेटलं नाही बिचाऱ्यांना, मग त्यांना एनर्जी कुठून भेटणार, मग ती एनर्जी ते फॅट्समधून घेतात.
आणि त्या नादात फॅटचं ब्रेकडाऊन होतं, त्यामुळे कीटोन्स प्रोड्यूस होतात. आता ह्या कीटोन्सला बॉडीमधून एक्सक्रीट करावं लागेल. आता त्यांना एकदम फुल प्रेशरने बाहेर फेकायचं आहे बॉडीमधून, सो तेवढं पाणी पण लागणार. आता जर कचरा साठला आहे त्याला जर पाण्याने काढायचं, किती प्रेशरमध्ये किती जास्त अमाऊंट ऑफ पाणी लागणार त्या कचऱ्याला काढायला, तसं त्या कीटोन्सला काढायला खूप जास्त पाणी लागतं. त्यामुळे मग पेशंटमध्ये डिहायड्रेशन दिसतं. पण कसं होतं की ज्या रेटने कीटोन्स प्रोड्यूस होत चाललेत ना, त्या रेटने त्यांचं एक्सक्रीशन नाही होत. म्हणजे रेट ऑफ प्रोडक्शन इज खूप जास्त ॲज कम्पेअर टू रेट ऑफ फिल्ट्रेशन. त्यामुळे सगळं कीटोन्स बॉडीमध्येच अक्युमुलेट होत जातं. त्यामुळे ब्लडचा pH कमी होतं. सो आता ब्लडचा pH कमी झाला आहे, ब्लड ॲसिडिक झालेला आहे. सो ॲसिडिक ब्लड ब्रेनमध्ये जातं आणि बऱ्याच सेंटर्सला स्टिम्युलेट करतं. आता पहिलं तर ते रेस्पिरेटरी सेंटरला स्टिम्युलेट करतं, त्यामुळे पेशंटमध्ये आपल्याला ब्रेथलेसनेस दिसतं. तसंच ते CTZ सेंटरला जाऊन स्टिम्युलेट करतं, ज्यामुळे आपल्याला वॉमिटिंग दिसतं. मग हे कीटोन्स टॉक्सिटी प्रोड्यूस करतात ब्रेनमध्ये, ज्यामुळे पेशंट डायबेटिक कोमामध्ये जातो. सो इथे 3 फीचर्स काय सांगितले आपण, की जे आपलं ॲसिडिक ब्लड आहे हे ब्रेनमध्ये जातं आणि ते वेगवेगळ्या सेंटर्सला स्टिम्युलेट करतं. सो जेव्हा हे रेस्पिरेटरी सेंटरला स्टिम्युलेट करतं तेव्हा आपल्याला पेशंटमध्ये ब्रेथलेसनेस बघायला भेटतं. तसंच हे CTZ सेंटरला आपण स्टिम्युलेट करतं, त्या पेशंटमध्ये आपल्याला वॉमिटिंग दिसतं. आणि हे कीटोन्स खूप टॉक्सिक असतात, आपण आधीच सांगितलेलं. सो हे ॲसिडिक ब्लड जेव्हा ब्रेनमध्ये जातं, सो या कीटोन्सच्या टॉक्सिसिटीमुळे पेशंट डायबेटिक कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो. ऑल्सो आपण मगाशी सांगितलं होतं की या कीटोनला वॉश आउट करण्यासाठी युरिन आउटपुट फार वाढतो. सो युरिन आउटपुट वाढल्यामुळे पेशंटमध्ये खूप जास्त फ्लुइड लॉस झाल्यामुळे कंटिन्युअस थर्स्ट असते पेशंटमध्ये. सो पेशंटमध्ये आपल्याला पॉलियुरिया दिसतं, पॉलिडिप्सिया दिसतं. सो इथे आपण काय काय पाहिलं की ठीक आहे, आपल्याला माहिती आहे कीटोन्स वाढले, मग आपली बॉडी ट्राय करते की युरिन आउटपुट वाढवून त्या कीटोन्सला बॉडीमधून एक्सक्रीट करून टाकायचं. पण कसा घोटाळा होतो की कीटोन्सचं प्रोडक्शन खूप जास्त होतं आहे, पण त्याचं एक्सक्रीशन तेवढं होत नाही आहे. त्यामुळे कीटोन्स बॉडीमध्येच राहणार. सो अक्युमुलेट होत जाणार बॉडीमध्ये, त्यामुळे आपल्या ब्लडचं pH कमी होणार. सो हे ब्लड जे आहे आपलं ते ॲसिडिक होऊन जातं आणि हे ॲसिडिक ब्लड ब्रेनमध्ये जातं आणि बऱ्याच सेंटर्सला स्टिम्युलेट करतं. सो हे रेस्पिरेटरी सेंटरला जाऊन स्टिम्युलेट करतं, ज्यामुळे पेशंटमध्ये आपल्याला ब्रेथलेसनेस बघायला भेटतं. तसंच हे CTZ सेंटरला जाऊन स्टिम्युलेट करतं, ज्यामुळे पेशंटमध्ये आपल्याला वॉमिटिंग बघायला भेटतं. मग तसंच हे जे कीटोन्स आहेत हे फार टॉक्सिक असतात आणि हे जेव्हा ब्रेनमध्ये एंटर करतात, सो यांच्या टॉक्सिसिटीमुळे पेशंट डायबेटिक कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतं. ऑल्सो आपण सांगितलं की युरिन आउटपुट वाढलेलं असतं, बॉडीमधून खूप जास्त फ्लुइड लॉस होतं आहे, त्यामुळे पेशंटमध्ये डिहायड्रेशन होतं, त्यामुळे पेशंट कंप्लेंट्स ऑफ थर्स्ट. आता नेक्स्ट आपण क्लिनिकल फीचर्स बघून घेऊया. आता आपण मगाशी सांगितलं की हे जे ब्लड आहे, ब्लड आपलं ॲसिडिक होऊन जातं. ॲसिडिक म्हणजे काय, आता ब्लडचा नॉर्मल pH असतो 7.35 ते 7.45. सो जेव्हा ब्लडचा pH 7.35पेक्षा कमी जातो तेव्हा आपण त्याला ॲसिडिक ब्लड म्हणतो, तेव्हा आपण मग त्या केसला ॲसिडॉसिस म्हणतो. वेरस जेव्हा पेशंटच्या ब्लडचा pH 7.45पेक्षा जास्त होतं तेव्हा आपण त्याला अल्कलॉसिस म्हणतो. सो काय सांगितलं आपण, नॉर्मल pH असतो 7.35 पासून 7.45. सो जेव्हा pH 7.35च्या खाली जातो ती ॲसिडॉसिसची कंडिशन होती, जेव्हा pH 7.45च्या वर जातो ती अल्कलॉसिसची कंडिशन होती. तर आपण क्लिनिकल फीचर्स बघून घेऊया. पहिलं जे आहे ते आपण मगाशी सांगितलं आहे नॉशिया अँड वॉमिटिंग. नॉशिया अँड वॉमिटिंग का दिसतं, कारण हे जे ॲसिडिक ब्लड आहे हे जाऊन आपल्या CTZ सेंटरला स्टिम्युलेट करतं आणि जर CTZ सेंटर स्टिम्युलेट झालं तर पेशंटमध्ये आपल्याला नॉशिया अँड वॉमिटिंग दिसणार. मग सेकंड पॉलियुरिया अँड पॉलिडिप्सिया. हे आपण जस्ट सांगितलं की आता पेशंटमध्ये एवढं कीटोन वाढलं आहे, सो ते कीटोन एक्सक्रीट करण्यासाठी पेशंटमध्ये युरिन आउटपुट वाढतं, सो खूप जास्त फ्लुइड लॉस होतं आहे, त्यामुळे पेशंट एंड्स अप इन डिहायड्रेशन. सो आपल्या पेशंटमध्ये दिसतं पॉलियुरिया आणि पॉलिडिप्सिया. मग नेक्स्ट सांगितलं ॲबडॉमिनल पेन. आता ह्याचं रिझन काय आहे, आपण सांगितलेलं की इन्सुलिन नाही आहे, त्यामुळे ब्लड शुगर वाढते आहे आणि मग सेल्स हा सगळा घोटाळा करत आहेत. पण जी ब्लड शुगर वाढलेली आहे, पेशंटमध्ये जे हायपरग्लायसेमिया झालेला आहे, ही वाढलेली शुगर जाऊन तुमच्या वेगस नर्वला स्टिम्युलेट करते आणि वेगस नर्व स्टिम्युलेट झाली तेव्हा पेशंटमध्ये ॲबडॉमिनल पेन दिसणार. सो ॲबडॉमिनल पेनचं रिझन काय सांगितलं आहे की जे शुगर वाढलेली आहे ही वाढलेली शुगर जाऊन तुमच्या वेगस नर्वला स्टिम्युलेट करते आणि त्यामुळे पेशंटमध्ये आपल्याला ॲबडॉमिनल पेन बघायला भेटतं. मग नेक्स्ट येतं शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. हे याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे.
कारण DKमध्ये जे ॲसिडिक ब्लड आहे ते जाऊन रेस्पिरेटरी सेंटरला स्टिम्युलेट करतं, ज्यामुळे पेशंटमध्ये आपल्याला शॉर्टनेस ऑफ ब्रेथ दिसतं. आणि हे शॉर्टनेस ऑफ ब्रेथ पण एकदम स्पेसिफिक असतं. पेशंटचा रेस्पिरेटरी रेट एकदम वाढलेला असतो, पेशंट एकदम हायपर व्हेंटिलेट करत असतो, म्हणजे तो श्वास घेतोय एकदम पटपट श्वास घेत असतो. त्याचा रेस्पिरेटरी रेट ऑलमोस्ट 20 to 24च्या वर गेलेला असतो. ह्याला आपण म्हणतो कॉस्मॉल्स रेस्पिरेशन. कॉस्मॉल्स रेस्पिरेशन. यात खूप जास्त एअर हंगर असतं. सो 4th क्लिनिकल फीचर आपण सांगितलं शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. यात पेशंटचा रेस्पिरेटरी रेट वाढलेला असतो, पेशंट हायपर व्हेंटिलेट करत असतो, त्याला खूप एअर हंगर असतं. ह्यालाच आपण म्हणतो कॉस्मॉल्स रेस्पिरेशन. मग 5th सांगितलं आहे की आता एवढं जास्त कीटोन प्रोड्यूस झालं आहे, ब्लडमध्ये सगळे कीटोन झालं आहे, त्यामुळे पेशंटच्या माउथमधून पण आपल्याला कीटोनचा वास येतो. सो त्याचा एक कॅरेक्टरिस्टिक फाऊल स्मेल येतो पेशंटच्या माउथमधून. सो क्लिनिकल फीचर्समध्ये आपण काय काय सांगितलं. पहिलं तर नॉशिया अँड वॉमिटिंग. त्याचं रिझन इज हे ॲसिडिक ब्लड पेशंटच्या CTZ सेंटरला जाऊन स्टिम्युलेट करतं, तर आपल्याला नॉशिया वॉमिटिंग दिसतं. मग पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, कारण कीटोन्सला एक्सक्रीट करण्यासाठी युरिन आउटपुट वाढतं, त्यामुळे पॉलियुरिया, आणि एवढा फ्लुइड लॉस होतोय त्यामुळे पॉलिडिप्सिया. मग नेक्स्ट ॲबडॉमिनल पेन. ह्याचं रिझन सांगितलं की जी वाढलेली शुगर आहे ते वाढलेली शुगर जाऊन तुमच्या वेगस नर्वला स्टिम्युलेट करते, त्यामुळे पेशंटमध्ये ॲबडॉमिनल पेन दिसतं. मग शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. ह्याचं रिझन पण सेम आहे की जे ॲसिडिक ब्लड आहे ते रेस्पिरेटरी सेंटरला जाऊन स्टिम्युलेट करतं, ज्यामुळे पेशंटमध्ये रेस्पिरेटरी रेट वाढतो, पेशंट हायपर व्हेंटिलेट करायला लागतो, खूप जास्त एअर हंगर असतं. ह्यालाच आपण म्हणतो कॉस्मॉल्स रेस्पिरेशन. मग हे कीटोन्स सगळ्या ब्लडमध्ये स्प्रेड झालं आहे, त्यामुळे पेशंटच्या माउथमधून पण कीटोनचा वास येतो, असा फाऊल स्मेल येतो पेशंटच्या माउथमधून. सो हे सगळे झाले आपले क्लिनिकल फीचर्स. मग आता नेक्स्ट येतं प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स. ह्यातलं सगळ्यात मेन कॉज इज कधी पेशंटने एखादा डोस चुकवला इन्सुलिनचा किंवा टायमिंग चुकवलं, तर या सगळ्या घोटाळ्यामुळे बॉडीला इन्सुलिन भेटणार नाही, ज्यामुळे सेल्सला वाटेल की आज ग्लुकोज येत नसतं, सो चला फॅट्सचा ब्रेकडाऊन करूया. सो त्यामुळे सगळ्यात मेन कॉज फॉर DK इज इनॲडिक्वेट इन्सुलिन ॲडमिनिस्ट्रेशन. मग त्यानंतर अजून एक मेन कॉजेस इन्फेक्शन. आता इन्फेक्शन्स कॅन बी ड्यू टू न्यूमोनिया, UTI, गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा सेप्सिस. या सगळ्या इन्फेक्शन्समुळे आपली ब्लड शुगर लेवल वाढते, आणि इन्सुलिन तर मुळातच आपण देणं विसरतोय. सो त्यामुळे पेशंट लँड्स अप इन DK. सो सेकंड रिझन आपण सांगितलं इन्फेक्शन्समध्ये काय सांगितलं, न्यूमोनिया, UTI, गॅस्ट्रोएंटरायटिस, सेप्सिस अशा इन्फेक्शन्समुळे ब्लड शुगर लेवल वाढते, आणि मुळातच आपण इथून इन्सुलिन द्यायचं विसरतोय, त्यामुळे पेशंट लँड्स अप इन DK. मग अजून रेअर कॉजेसमध्ये सांगितलं इन्फाक्शन. आता इन्फाक्शन असू शकतं सेरेब्रल इन्फाक्शन, कोरोनरी इन्फाक्शन, मेझेंट्रिक इन्फाक्शन किंवा पेरिफेरल इन्फाक्शन. ह्या इन्फाक्शनमुळे सुद्धा पेशंटमध्ये DK होऊ शकतं. मग ड्रग्स लाईक कोकीन, आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा पेशंटमध्ये डायबेटिक किटोॲसिडोसिस होऊ शकतं. सो प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स काय काय बघितले आपण. पहिलं तर इनॲडिक्वेट इन्सुलिन ॲडमिनिस्ट्रेशन, सेकंड इन्फेक्शन्स, थर्ड इन्फाक्शन, 4th ड्रग्स, आणि 5th प्रेग्नन्सी. मग आता आपण फिजिकल फाइंडिंग्स बघूयात. आता पहिलं तर टॅकिकार्डिया का आपण मगाशी सांगितलेलं, जी वाढलेली शुगर आहे ती वेगस नर्वला जाऊन स्टिम्युलेट करते, त्यामुळे मगाशी आपल्याला ॲबडॉमिनल पेन दिसत होतं. सेम रिझनमुळे वेगस नर्व स्टिम्युलेट झाल्यामुळेच हार्ट रेट देखील वाढतं, सो त्यामुळे पेशंट आपल्याला टॅकिकार्डिया बघायला भेटतं. मग सेकंड, पेशंटला आपण प्रॉपरली एक्झामिन केलं की आपल्याला डिहायड्रेशनचे साईन्स दिसतात. मग अजून पेशंटचा BP चेक केला तर BP लो येणार आहे, कारण बॉडीमधून एवढं फ्लुइड बाहेर चाललं आहे, त्या बॉडीमधलं फ्लुइड व्हॉल्यूम कमी झालेलं आहे, त्यामुळे पेशंट हायपरटेन्शनमध्ये असणार आहे, BP आपल्याला लोच भेटणार आहे. मग थर्ड, रेस्पिरेटरी रेट वाढलेला असणार आहे. याचं रिझन काय सांगितलेलं, जे ॲसिडिक ब्लड आहे ते जाऊन रेस्पिरेटरी सेंटरला स्टिम्युलेट करतं, त्यामुळे पेशंटमध्ये ब्रेथलेसनेस दिसतं, आणि ब्रेथलेसनेसमुळेच पेशंटचा रेस्पिरेटरी रेट वाढतो, पेशंट हायपर व्हेंटिलेट करायला लागतो, ज्याला आपण म्हणतो कॉस्मॉल्स रेस्पिरेशन. रेस्पिरेटरी रेट ऑलमोस्ट 20 ते 24च्या वरती जातो, सो याला आपण म्हणतो कॉस्मॉल्स रेस्पिरेशन, ज्यात पेशंटमध्ये खूप जास्त एअर हंगर असतं, पेशंट खूप फास्ट ब्रीथ करायला लागतो, त्याच्यामध्ये हायपर व्हेंटिलेशन असतं. ऑल्सो जर ब्लडचा pH खूपच कमी झाला, जर सिव्हिअर ॲसिडॉसिस झालं, तर पेशंट मे लँड अप इन रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. मग अशा केसमध्ये पेशंटला लगेच इंटिबेट करावं लागतं, लगेच पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं. सो त्यामुळे आपण मगासपासून का म्हणतोय की डायबेटिक किटोॲसिडॉसिस इज अ एक्स्ट्रीम एमर्जन्सी, हे कळलं आपल्याला. कारण जर खूप सिव्हिअर ॲसिडॉसिस झालं तर पेशंट मे लँड अप इन रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. मग आता नेक्स्ट सांगितलं ॲबडॉमिनल टेंडरनेस. ह्याचं रिझन आपण मगाशीच बघितलं की शुगर वाढल्यामुळे ही शुगर वेगस नर्वला स्टिम्युलेट करते, ज्यामुळे पेशंटमध्ये आपल्याला ॲबडॉमिनल पेन दिसतं. आपण पेशंटचं ॲबडॉमिन पाल्पेट केलं की आपल्याला टेंडरनेस जाणवणार आहे. मग नेक्स्ट पेशंटमध्ये दिसतं लेथार्जी आणि ऑप्टेंडिएशन. आता ऑप्टेंडिएशन म्हणजेच
पेशंटची अवेअरनेस कमी झालेली असते, पेशंटला कळत नाही, थोडासा पेशंट डिसओरिएंट झालेला असतो आणि एकदम गळून गेलेला असतो. मग नेक्स्ट सांगितले सेरेब्रल एडिमा. आता सेरेब्रल एडिमा का? कारण पेशंटमध्ये एवढा फ्लुइड लॉस होतं, पेशंट एकदम सिव्हिअर डिहायड्रेशनमध्ये गेलेला असतो. त्यामुळे डिहायड्रेशनमुळेच इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतं आणि या इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्समुळे सेरेब्रल एडिमा होतं. सो पेशंटमध्ये आपल्याला सेरेब्रल एडिमा बघायला भेटतं आणि जर आपण लगेच ट्रीट नाही केलं तर पेशंट विल लँड अप इन कोमा. सो फिजिकल फाइंडिंग्स काय काय बघितले आपण? टॅकिकार्डिया, डिहायड्रेशन, मग कॉस्मोस रेस्पिरेशन, मग जर सिव्हिअर ॲसिडॉसिस झालं तर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस, मग ॲब्डॉमिनल टेंडरनेस, लेथार्जी, ऑब्टेंडेशन, सेरेब्रल एडिमा आणि कोमा. मग आता नेक्स्ट आपण इन्व्हेस्टिगेशन्स बघूयात. आता हे जे डायबिटिक कीटो ॲसिडॉसिस आहे, दिस इज अ सिरियस कॉम्प्लिकेशन ऑफ डायबिटीज. तर त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस ब्लड शुगर मॉनिटर करत राहावी लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात मेन इन्व्हेस्टिगेशन असतं आपलं BSL, कंटिन्युअसली ब्लड शुगर मॉनिटर करत राहायची. मग आता सेकंड आहे तर KFT. आता KFT का करावी लागणार आहे? आता आपल्याला माहिती आहे की DKAमध्ये आपल्या बॉडीमध्ये, पेशंटच्या बॉडीमध्ये खूप जास्त कीटोन्स अक्युमुलेट झालेले आहेत आणि हे कीटोन्स बॉडीमधून बाहेर निघावे यासाठी पेशंटचा युरिन आउटपुट वाढलेला असतो आणि कंटिन्युअस युरिन होती त्यामुळे खूप जास्त फ्लुइड लॉस होणार आहे आणि या फ्लुइड लॉसमुळे पेशंट एकदम सिव्हिअर डिहायड्रेशनमध्ये जाणार. आता बॉडीमधलं फ्लुइड कमी झालं आहे त्यामुळे किडनीला पण ब्लड सप्लाय कमी होणार, किडनीकडे जे ब्लड चाललं आहे ते पण कमी होणार. त्यामुळे पेशंट मे लँड अप इन अक्यूट किडनी इंजुरी. सो त्यामुळे पेशंटचं सिरम क्रिएट, ब्लड युरिया हे चेक करत राहायचं. सो सेकंड आपण इन्व्हेस्टिगेशन करणार KFTचं रिझन कळलं की DKAमध्ये सिव्हिअर डिहायड्रेशन असतं त्यामुळे किडनीजचा ब्लड सप्लाय कमी होतं, त्यामुळे पेशंट मे लँड अप इन अक्यूट किडनी इंजुरी. त्यामुळे ब्लड युरिया, सिरम क्रिएट हे चेक करत राहायचं. मग थर्ड येतं सिरम इलेक्ट्रोलाइट. आता इथे पण सेम रिझन की सिव्हिअर डिहायड्रेशन झालेलं आहे आणि या सिव्हिअर डिहायड्रेशनमध्ये पेशंटमध्ये हायपर नॅट्रेमिया होऊ शकतं किंवा हायपोकॅलेमिया होऊ शकतं. म्हणजेच एवढं जास्त वॉटर लॉस होतं आहे त्यामुळे बॉडीमधलं सोडियम कंटेंट वाढतं आणि बॉडीमध्ये पोटॅशियम कमी होत जातं. सो हा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स चेक करण्यासाठी आपण सिरम इलेक्ट्रोलाइट करतो. सो थर्ड आपण सांगितलं सिरम इलेक्ट्रोलाइट याचं रिझन काय की डिहायड्रेशन होतं आहे. सो बॉडीमध्ये सोडियम वाढणार, पोटॅशियम कमी होणार, हे सगळं बघण्यासाठी आपल्याला सिरम इलेक्ट्रोलाइट्स करावे लागणार. मग आता फोर्थ येतं ABG, दॅट इज आर्टेरियल ब्लड गॅस. आता नॉर्मली कसं आपण वेन्समधून ब्लड सॅम्पल कलेक्ट करतो, पण ABGच्या केसमध्ये आपण आर्टरीमधून ब्लड सॅम्पल कलेक्ट करतो. हे कसं केलं जातं? एक 2 cc सिरिंज घ्यायची, मग इट इज फ्लश्ड विथ हेपॅरिन सो दॅट त्यात ब्लड क्लॉट्स फॉर्म नाही होणार. मग त्यानंतर रेडियल किंवा ब्रेकियल किंवा फिमोरल आर्टरीमधून सॅम्पल कलेक्ट केलं जातं आणि हे करायचं मेन एम काय आपलं की आपल्याला हे कळावं की आर्टेरियल ब्लडमध्ये किती अमाऊंट ऑफ ऑक्सिजन आहे, CO2 आहे, त्याचं pH किती आहे, हे सगळं करण्यासाठी आपण ABG करतो. सो आता आपण नॉर्मल व्हॅल्यूज बघूया. आपल्या आर्टेरियल ब्लडचं नॉर्मल pH असतं 7.35 ते 7.45. जर pH कमी झालं तर पेशंट लँड्स अप इन ॲसिडॉसिस, जर जास्त झालं तर अल्कलॉसिस. म्हणजे बायकार्बोनेट असतं, सिरम बायकार्बोनेट, ह्याची नॉर्मल व्हॅल्यू असते 22% 26पर्यंत. जर हे बायकार्बोनेट कमी झालं तर पेशंट लँड्स अप इन ॲसिडॉसिस, जास्त झालं तर अल्कलॉसिस. तसंच पार्शियल O2 दॅट इज पार्शियल ऑक्सिजन डिझॉल्व्ड इन प्लाझ्मा, हे मिनिमम 60% पाहिजे. मग तसंच अजून आपण बघतो पार्शियल CO2. पार्शियल CO2 हे 35 to 45 असावं. जर 35पेक्षा कमी असेल तर मग अल्कलॉसिस, जर 45पेक्षा जास्त असेल तर ॲसिडॉसिस. सो आपण व्हॅल्यूज काय काय बघतो? pH आपण एक्सपेक्ट करतो 7.35 ते 7.45. बायकार्बोनेट आपण एक्सपेक्ट करतो 22 ते 26. मग पार्शियल ऑक्सिजन शुड बी मोर दॅन 60% आणि पार्शियल CO2 हे 35 to 45 असावं. हे जर कमी जास्त झालं तर दॅट इंडिकेट्स अल्कलॉसिस किंवा ॲसिडॉसिस अकॉर्डिंगली, म्हणजे आपण ते बघितलं मागाशी. सो आता इथे DKच्या केसमध्ये आपण मेनली बघतो pH आणि बायकार्बोनेट. जर pH कमी झाला म्हणजे पेशंट डायबेटिक कीटोॲसिडॉसिसमध्ये गेलेला आहे. जर बायकार्बोनेट पण कमी झालं म्हणजे पेशंट कन्फर्म डायबेटिक कीटोॲसिडॉसिसमध्ये गेलेला आहे. सो ABG फार महत्त्वाचं असतं DKच्या पेशंटमध्ये. ABGमध्ये पण आपण बघतो बायकार्बोनेट आणि pH. बायकार्बोनेट जर 22च्या खाली गेलं आणि pH पण 7.35पेक्षा कमी असेल मग कन्फर्म पेशंट इज इन मेटाबॉलिक ॲसिडॉसिस. सो आपण ABG करतो आणि ABGमध्ये आपण चेक करतो ब्लडचं pH आणि त्यातलं बायकार्बोनेट कंटेंट. मग नेक्स्ट येतं युरिन टेस्ट. युरिन टेस्टमध्ये आपण चेक करतो फॉर प्रेझन्स ऑफ शुगर आणि कीटोन्स. कीटोन युरिन हे सगळ्यात इम्पॉर्टंट टेस्ट आहे फॉर डायग्नॉसिस ऑफ DK. ह्यामध्ये आपण काय करतो? पेशंटचं युरिन सॅम्पल घेतो. मग ह्याच्यासाठी स्ट्रिप्स असतात, पेपर स्ट्रिप्स असतात. त्या पेपर स्ट्रिप्स त्या युरिन सॅम्पलमध्ये डिप केल्या जातात.
मग त्याचे आपण बघतो +2 +3 +4 जेवढं कीटोन्स प्रेझेंट आहेत त्या अकॉर्डिंग ते रिझल्ट दाखवतो. सो हे कीटोन युरिन हे सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे फॉर DKA. कारण यात आपण मेन हेच सांगतोय की ब्लडमध्ये कीटोन्स वाढतात का तर सेल्सला एनर्जी भेटत नाही आहे. सो सेल्स फॅट्समधून एनर्जी घेतात. त्या फॅट्सचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त कीटोन्स अक्युमुलेट होतात आणि हे कीटोन्स आपली बॉडी काय करते, युरिन थ्रू एक्सक्रीट करते. सो युरिनमध्ये कीटोन्स कन्फर्म दिसणार आहेत आपल्याला, हे आपल्याला माहिती आहे. सो युरिन कीटोन टेस्ट करायची आणि DKA कन्फर्म करून टाकायचं, कन्फर्म डायग्नॉस करून टाकायचं. सो आपण युरिन टेस्ट करतो टू चेक फॉर प्रेझन्स ऑफ कीटोन्स आणि शुगर. मग नेक्स्ट आपण USG करतो, USG ॲबडॉमेन प्लस पेल्विस. तसंच आपण ECG चेक करतो आणि पेशंटचा चेस्ट एक्सरे काढतो. सो यात सगळ्यात मेन इन्व्हेस्टिगेशन असतं आपलं कीटोन युरिन. त्यासोबतच ABG करत राहायचं, ब्लडमध्ये किती अमाऊंट ऑफ बायकार्बोनेट चेक करत राहायचं, pH किती ब्लडचा चेक करत राहायचं आणि सिरम इलेक्ट्रोलाइट एक महत्त्वाचं आहे. ऑल्सो कंटिन्युअस ब्लड शुगर मॉनिटर करत राहायची. सो 4 महत्त्वाच्या गोष्टी काय काय, सगळ्यात मेन तर कीटोन युरिन, मग ABG, सिरम इलेक्ट्रोलाइट आणि कंटिन्युअस ब्लड शुगर मॉनिटरिंग. सो आपण इन्व्हेस्टिगेशन्स काय काय बघितले, पहिलं तर आपण BSL बघितलं, त्यानंतर मग आपण KFT पाहिलं, मग सिरम इलेक्ट्रोलाइट, मग ABG, मग युरिन शुगर अँड कीटोन्स, मग USG ॲबडॉमेन प्लस पेल्विस, ECG आणि मग चेस्ट एक्सरे. मग आता नेक्स्ट आपण याची मॅनेजमेंट बघूया. आता मॅनेजमेंटमध्ये आपल्याकडे इथे 2 एम आहेत. पहिलं तर जे खूप जास्त कीटोन्स आपल्या बॉडीमध्ये साठलेत त्यांना आपल्याला बॉडीमधून बाहेर काढायचं आहे. आणि आपण बाहेर कसं काढणार, आपण बॉडीमध्ये खूप जास्त फ्लुइड देणार सो दॅट युरिन आउटपुट वाढणार आणि त्या युरिनसोबतच हे कीटोन्स पण वॉश आउट होऊन जाणार. सो आपलं पहिलं एम आहे की बॉडीमध्ये जे काही कीटोन्स साठलेले आहेत त्यांना बॉडीमधून बाहेर फेकायचं आहे आणि यासाठी आपण फ्लुइड मॅनेजमेंट करतो. आणि आपलं सेकंड एम आहे की कीटोन्सचं प्रोडक्शन कमी झालं पाहिजे. आता कीटोन्स प्रोड्यूस का होत आहेत की इन्सुलिनची जर डेफिशियन्सी झाली, इन्सुलिन नसेल तर मग त्या ग्लुकोजला सेल्सपर्यंत न्यायला कोणीच नाही आहे. सो ग्लुकोज ब्लडमध्येच साठून राहणार आणि सेल्सला ग्लुकोजच भेटणार नाही. जर ग्लुकोज भेटलं नाही तर सेल्सला एनर्जी कुठून भेटणार. सो सेल्स काय करतात, ते प्लॅन B वापरतात, ते फॅट्सचं ब्रेकडाऊन करतात आणि फॅट्सचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे त्याला एनर्जी तर भेटतेच भेटते पण त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणून कीटोन्स फॉर्म होतात जे आपल्या बॉडीमध्ये अक्युमुलेट होतात आणि कीटोन्स ॲक्युमुलेट झाल्यामुळे ब्लडचं pH कमी होतं आणि पेशंटला आणतं आपण मेटाबॉलिक ॲसिडॉसिस. सो इथे सगळा घोटाळा कशामुळे होतोय की ती गाडी नव्हती जी ग्लुकोजला सेलपर्यंत पोहोचवते, ती गाडी ॲब्सेंट असल्यामुळे हा सगळा घोटाळा झालाय. सो त्यामुळे ते ग्लुकोज सेल्सपर्यंत पोचावं यासाठी आपण इन्सुलिन देणार. सो इथे 2 एम काय आहेत, पहिलं तर ते जे कीटोन्स सगळं साठले त्याला बॉडीमधून एक्सक्रीट करून टाकायचे, त्यासाठी आपण करतो फ्लुइड मॅनेजमेंट. आणि सेकंड की कीटोन्स का फॉर्म होत आहेत हे बघा ना, कीटोन्स कशामुळे बनतात, इन्सुलिन नाही आहे म्हणून. तर तुम्ही इन्सुलिन द्या, आपण रूट कॉज बघायचं की हा घोटाळा कशामुळे होतोय, कीटोन्सला फॉर्मच होऊ द्यायचं नाही. सो त्यासाठी आपण काय करणार, इन्सुलिन देणार. जर इन्सुलिन असेल तर ते आपलं ग्लुकोज सेल्सपर्यंत नेलं जाईल, सेल्सला जर ग्लुकोज भेटलं मग ते का फॅटच्या नादी लागतील, त्या फॅटच्या नादीच लागणार नाही, कीटोन्स फॉर्मच होणार नाही. सो त्यामुळे आपण बाहेरून इन्सुलिन देतो. सो आपले 2 एम आहेत, पहिलं तर कीटोन्सचं एक्सक्रीशन करून टाकायचं, यासाठी आपण फ्लुइड मॅनेजमेंट देतो. आणि सेकंड कीटोन्सचं प्रोडक्शन कमी झालं पाहिजे ह्यासाठी आपण बाहेरून इन्सुलिन देतो आणि ब्लड शुगर पण आपण कंट्रोलमध्ये ठेवतो. सो पहिलं आपण फ्लुइड मॅनेजमेंट बघूया. आता फ्लुइड मॅनेजमेंट आपण का करतोय की आपले जे काही कीटोन्स बॉडीमध्ये साठलेत, ब्लडमध्ये साठलेत, त्यांना आपल्याला एक्सक्रीट करायचं आहे. सो यासाठी आपण खूप हाय अमाऊंट्स ऑफ फ्लुइड त्या पेशंटला देतो आणि आपण जे म्हणतो की आपण हाय अमाऊंट ऑफ फ्लुइड देतो, आपण फ्लुइड मॅनेजमेंट करतो. यासाठी आपलं बेस्ट चॉईस असते नॉर्मल सलाईन. आता जर रिझन काय की नॉर्मल सलाईनमध्ये डेक्स्ट्रोज नसतं, लॅक्टोज नसतं, पोटॅशियम नसतं, हे काहीच नसतं, त्यात फक्त सोडियम असतं. सो हे बेस्ट काम करतं आपल्या ह्या सिच्युएशनमध्ये. सो डायबिटिक कीटोॲसिडोसिसच्या केसमध्ये नेहमी नॉर्मल सलाईन वापरायचं. सो तर कॉन्सेप्ट आपल्याला कळाला. आपल्याला काय करायचं की ब्लडमध्ये जे सगळं कीटोन साठलेले आहेत त्यांना आपल्याला बॉडीमधून बाहेर काढायचं आहे. हे सल्यूट्स विच आर डिझॉल्व्ड इन युअर ब्लड. सो आपल्याला माहिती आहे आपण युरिन थ्रू बाहेर काढू शकतो आणि युरिन आउटपुट वाढावा यासाठी आपण खूप हाय अमाऊंट ऑफ फ्लुइड्स देतो पेशंटला आणि यामध्ये आपण नॉर्मल सलाईन वापरतो. नॉर्मल सलाईनचं कारण काय सांगितलं की त्यात पोटॅशियम नसतं, लॅक्टोज नसतं, त्यात डेक्स्ट्रोज नसतं, त्यात फक्त सोडियम असतं. सो हे बेस्ट काम करतं आपल्या डायबेटिक कीटोॲसिडोसिसच्या केसमध्ये. सो आपण डायबेटिक कीटोॲसिडोसिससाठी वापरतो 0.9% नॉर्मल सलाईन. आता हे NS देण्यासाठी पण एक स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल सेट झालेला आहे, त्या अकॉर्डिंगच आपण हे NS देतो. आता यात काय सांगितलं आहे की पहिल्या अर्ध्या तासात 1 लिटर NS गेलं पाहिजे. काय सांगितलं आहे, पहिल्या अर्ध्या तासात
1 लिटर सलाईन गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता आपण जर पेशंटला 12 वाजता ॲडमिट केलं आहे, सो 12:30पर्यंत ह्या अर्ध्या तासात 1 लिटर सलाईन त्या पेशंटमध्ये गेलेलं पाहिजे. त्यानंतर पुढच्या 1 तासामध्ये 1 लिटर सलाईन गेलं पाहिजे. काय सांगितलं? पहिलं 500-500च्या 2 बॉटल्स घ्या, ह्या अर्ध्या तासात संपवून टाका. मग आता पुढच्या 1 तासासाठी 1 लिटर सलाईन चढवा पेशंटला. मग पुढच्या 2 तासांसाठी 1 लिटर सलाईन चढवा पेशंटसाठी. मग पुढच्या 4 तासांसाठी 1 लिटर सलाईन द्यायची. काय सांगितलं आहे की 1 लिटर सलाईन ओव्हर 30 मिनिट्स. हे 30 मिनिट्स झाले की मग पुढची 1 लिटर जी आहे ती 1 तासभर चालवायची. मग पुढची जी 1 लिटर घेणार आपण ती 2 तासभर चालली पाहिजे. मग पुढची जी 1 लिटर घेणार ती 4 तासांसाठी चालली पाहिजे. म्हणजेच पहिल्यांदा जी आपण सलाईन लावणार एकदम फास्ट गेली पाहिजे, अर्ध्या तासात संपली पाहिजे. मग नेक्स्ट जी लावणार ती जरा स्लो, ती 1 तासाने संपली पाहिजे. मग जी नेक्स्ट घेणार ती अजून स्लो करायची, ती 2 तासांनी संपली पाहिजे. मग पुढची जी लावणार ती अजून स्लो, ती 4 तासांनी संपलेली पाहिजे. सो एवढं सांगायचं इन शॉर्ट आपण 24 तासात पेशंटला 6 लिटर सलाईन चढवतो. काय सांगितलं आहे? 24 तासात पेशंटला 6 लिटर सलाईन चढवलं पाहिजे. आणि हे असं प्रॉपरली केलं, 24 तासात 6 लिटर सलाईन जर पेशंटच्या शरीरामध्ये गेलं तर ते कीटोन्स प्रॉपरली वॉश आउट होऊन जातील आणि पेशंट हळूहळू नॉर्मल कंडिशनमध्ये येईल. आणि हे आता आपल्याला सांगितलं आपण की अर्ध्या तासात 1 लिटर सलाईन चढवायची. सो यासाठी 18 किंवा 20 नंबरची नीडल वापरायची. आणि जर पेशंट सिव्हिअर हायपोटेन्शनमध्ये असेल, जर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर खूपच कमी झालेला असेल, तर अशा केसमध्ये आपल्याला सेंट्रल लाईन टाकावी लागते. पण मग ती पुढची गोष्ट आहे जर सिव्हिअर हायपोटेन्शन झालेलं असेल तर. सो फर्स्ट पॉईंट काय भेटला आपण फ्लुइड रिप्लेसमेंटमध्ये आपल्याला कीटोन्सला एक्सक्रीट करायचं आहे. ते एक्सक्रीट करण्यासाठी युरिन आउटपुट वाढवायचं आहे. युरिन आउटपुट कसा वाढवणार? बाय गिविंग हाय अमाऊंट ऑफ फ्लुइड. आता हे फ्लुइड जे आपण देतोय ह्यासाठी आपण नॉर्मल सलाईन वापरतो. नॉर्मल सलाईनचं स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय सांगितलं डायबेटिक कीटोएसिडोसिसमध्ये की यू हॅव टू गिव्ह 1 लिटर NS ओव्हर फर्स्ट 30 मिनिट्स. But then again you have to give 1 liter NS over next 1 hour. Then you have to again give 1 liter NS over next 2 hours and then 1 liter NS over next 2 to 4 hours. In short, तुम्हाला 24 तासांमध्ये 6 लिटर NS तरी पेशंटला चढवायचं आहे. हे तुम्ही प्रॉपरली केलं तर त्याच्या बॉडीमधले कीटोन्स प्रॉपरली एक्सक्रीट होतील. पेशंट हळूहळू नॉर्मल कंडिशनला येईल. त्याचं मेटाबॉलिक ॲसिडॉसिसवाला स्टेज हळूहळू कमी होत जाईल. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आता हे जे करतोय फ्लुइड मॅनेजमेंट करतोय, मग अजून इन्सुलिन देतोय, हे सगळं करत असताना कंटिन्युअसली पेशंटची ब्लड शुगर लेवल मॉनिटर करत राहायची. कारण कसं आहे जर ब्लड शुगर लेवल 270 mg/dlच्या खाली गेली, तुम्ही पेशंटला नॉर्मल सलाईन दिलं, तुम्ही इन्सुलिन दिलं आणि याच्यामुळे जर त्याची शुगर लेवल ब्लड शुगर लेवल 270च्या खाली गेली तर मग अशा केसमध्ये आपल्याला जे आपण NS देतो ते थोडंसं थांबायचं आणि पेशंटला 5% डेक्स्ट्रोज द्यायचं. आता हे 5% डेक्स्ट्रोज आपण देतो 1 लिटर ओव्हर 8 hours. आता हे 5% डेक्स्ट्रोज का देतो आपण? आता कसं होतं आपण इन्सुलिन देत चाललो आहे. इन्सुलिनचं काम काय आहे? ग्लुकोजला सेल्सपर्यंत पोचवायचं. आता आपल्याला कधी कधी जर इन्सुलिन जास्त झालं तर खूपच ग्लुकोज सेल्सपर्यंत पोचेल. पेशंट मे लँड अप इन हायपोग्लायसेमिया. असं नाही झालं पाहिजे. सो इन्सुलिनला इथून इथे नेण्यासाठी ग्लुकोजला ब्लडमधून सेल्समध्ये नेण्याचं काम जे आहे ते चांगलं व्हावं त्यासाठी आपण अजून शुगर देतो बाहेरून, डेक्स्ट्रोज देतो. सो दॅट ठीक आहे इन्सुलिन तू आहेस, तू काम करत राहा, पण या पेशंटला हायपोग्लायसेमियामध्ये नको जाऊ देऊ. त्यामुळे आम्ही तुला बाहेरून शुगर देतो. ही जी शुगर दिली ती तू सेल्समध्ये ने आणि ब्लडची नॉर्मल शुगर जेवढी हवी तेवढी मेंटेन राहावी ह्यासाठी आपण डेक्स्ट्रोज देतो आहे. सो डेक्स्ट्रोज का देतो आहे? कारण इन्सुलिन चालू आहे आणि इन्सुलिनचं काम काय आहे? शुगरला सेल्सपर्यंत नेणं. जर त्यांनी खूपच शुगर नेली सेल्सपर्यंत तर पेशंट मे लँड अप इन हायपोग्लायसेमिया. हे नको आहे आपल्याला. सो 270च्या खाली जाताना दिसतंय मग समजून घ्यायचं की आता लवकरच 200च्या खाली जाईल, 150च्या खाली जाईल. हे नको आहे आपल्याला. सो त्यामुळे आपण बाहेरून शुगर द्यायची. कारण इन्सुलिनचं टार्गेट फिक्स्ड आहे, तो काय शांत बसणार नाही, तो सगळं शुगर नेणार सेल्सपर्यंत. पण ह्याच्यामुळे पेशंट मे लँड अप इन हायपोग्लायसेमिया. त्यामुळे आपण बाहेरून 5% डेक्स्ट्रोज IV देतो. ह्याच्याने इन्सुलिनला शुगर भेटेल, मग ती शुगर सेल्सपर्यंत पण नेली जाईल आणि नॉर्मल ब्लड शुगर पण मेंटेन राहील. सो यासाठी आपण देतो डेक्स्ट्रोज 5%. सो आपण सेकंड पॉईंट काय सांगितला की जर पेशंटची ब्लड शुगर
270च्या खाली गेली, जेव्हा आपण NS आणि इन्सुलिन देतोय हे सगळं देत असताना पेशंटची शुगर जर 270च्या खाली गेली तर अशा केसमध्ये आपण डेक्स्ट्रोज 5% IV लावतो. हे 1 लिटर ओव्हर 8 hours दिलं जातं आणि हे द्यायचं रिझन हेच आहे की इन्सुलिन देतो आपण. सो इन्सुलिन ह्या डेक्स्ट्रोजला सेल्सपर्यंत घेऊन जाईल आणि त्यामुळे पेशंट विल नॉट लँड अप इन हायपोग्लायसेमिया. आता मगाशी आपण जे सांगितलेलं की पेशंटला 24 तासांमध्ये 6 लिटर NS गेलं पाहिजे, पण हे 6 लिटर NS जाऊन पण जर पेशंट स्टील डिहायड्रेशनमध्ये असेल, तर आपल्याला डिहायड्रेशनचे सिम्पटम साईन्स दिसत असतील, तर अशा केसमध्ये यू हॅव टू कंटिन्यू NS आणि D5. हे कसं द्यायचं, यू हॅव टू गिव्ह दिस 1 लिटर ओव्हर 12 hours. सो टिपिकल रिक्वायरमेंट काय असते की यू हॅव टू गिव्ह 6 लिटर्स ओव्हर 24 hours. ऑल्सो यू हॅव टू मेक शुअर की एल्डरली पेशंट्समध्ये आपण जास्त फ्लुइड ओव्हरलोड केला नाही पाहिजे, अदरवाईज पेशंट्स मे लँड अप इन हार्ट फेलियर. त्यामुळे एल्डरली पेशंटमध्ये फ्लुइड मॅनेजमेंट करताना नेहमी लक्षात ठेवायच्या गोष्टी, कारण जर फ्लुइड ओव्हरलोड झालं तर पेशंट मे लँड अप इन हार्ट फेलियर. ऑल्सो जेव्हा आपण हे डायबेटिक कीटोॲसिडोसिसची ट्रीटमेंट करत असतो, कंटिन्युअसली आपण सिरम इलेक्ट्रोलाइट्स मॉनिटर केलं पाहिजे, कारण ह्या ट्रीटमेंट करत असताना आपण कंटिन्युअसली फ्लुइड देतो आहे खूप जास्त, परत इन्सुलिन देतो. इन्सुलिनचा काही सीन नाही, पण आपण जे फ्लुइड्स देतो आहे सारखं एवढं जास्त, त्यामुळे पेशंटच्या बॉडीमधलं सोडियम वाढतं आणि पोटॅशियम कमी होतं. यामुळे पेशंटमध्ये सेरेब्रल एडोमा होऊ शकतो. तर त्यामुळे कंटिन्युअसली आपण सिरम इलेक्ट्रोलाइट्स बघत राहिलं पाहिजे. सो लास्ट पॉईंट काय सांगितलं आपण की जेव्हा आपण हे फ्लुइड मॅनेजमेंट करतो, ते फ्लुइड मॅनेजमेंट करत असताना सिरम इलेक्ट्रोलाइट्सवर वॉच ठेवायचं. रिझन बिंग, एवढं जास्त नॉर्मल सलाईन दिल्यामुळे पेशंटमध्ये सोडियम वाढणार, पोटॅशियम कमी होणार आणि यामुळे सेरेब्रल एडिमा होणार. सो ते हे नाही व्हावं यासाठी कंटिन्युअसली सिरम इलेक्ट्रोलाइट्स मॉनिटर करत राहायचे. सो फ्लुइड रिप्लेसमेंटमध्ये आपण काय काय बघितलं, पहिलं तर आपण NSच यूज करतो. त्या NSसाठीचा आपण रूल बघितला, त्याच्यावर आपण कन्क्ल्यूड केलं की 24 तासात 6 लिटर गेलं पाहिजे. मग कंटिन्युअसली पेशंटची ब्लड शुगर मॉनिटर करत राहायची. जर 270च्या खाली गेली तर अशा केसमध्ये यू हॅव टू स्टार्ट IV 5% डेक्स्ट्रोज आणि कंटिन्युअसली पेशंटचे सिरम इलेक्ट्रोलाइट्स मॉनिटर करत राहायचे. आता आपलं जे सेकंड एम होतं, दॅट इज, आता पहिलं तर आपण बघितलं की आपण जे कीटोन सगळे अक्युमुलेट झालेत त्याला एक्सक्रीट कसं करणार, फ्लुइड मॅनेजमेंट करून. आता सेकंड एम काय होतं आपलं की आपल्याला कीटोन्स अक्युमुलेटच होऊ द्यायचे नाहीत, म्हणजेच कीटोनचं प्रोडक्शन झालंच नाही पाहिजे. आता हे कसं करणार, कीटोनचं प्रोडक्शन कमी व्हावं यासाठी आपण इन्सुलिन देतो. आता इन्सुलिन काम कसं करतं हे आपल्याला माहिती आहे. इन्सुलिन काय करतं, ग्लुकोजला गाडीत बसवतं, त्या ग्लुकोजला सेल्सपर्यंत सोडून येतं. आता सेल्सला जर ग्लुकोज भेटलं मग त्यांचे एनर्जी नीड्स फुलफिल होणार. सो ते फॅट्सच्या नादी लागणार आहेत का सेल्स, नाही. की आता फॅटचं ब्रेकडाऊन का होत होतं, कारण इन्सुलिन नव्हतं, त्यामुळे मग सेल्सकडे काही चान्सच नव्हता एनर्जी गेन करायचा. सो ते फॅटचं ब्रेकडाऊन करत होते आणि एनर्जी गेन करत होते, पण त्या नादात कीटोन्स फॉर्म होत होते. पण आता आपण जर इन्सुलिन दिलं तर इन्सुलिन बरोबर त्या सेल्सला ग्लुकोज नेऊन देईल. सो सेल्सला काही बाहेरून फॅट्सची गरज पडणार नाही, म्हणजे सेल्स प्लॅन बीकडे जाणार नाहीत. प्लॅन बीकडे गेले नाहीत मग फॅट्स तसेच्या तसे राहतील, फॅट्सचं ब्रेकडाऊन होणार नाही. जर फॅट्सचं ब्रेकडाऊन झालं नाही तर कीटोन्स काय फॉर्म होणार आहेत, मग कीटोन्स फॉर्म होणार नाही. सो त्यासाठी आपण इन्सुलिन देतो. इन्सुलिन दिल्यामुळे कीटोन्सचं फॉर्मेशन कमी होतं. इन्सुलिन दिल्यामुळे सेल्स फॅट्सच्या नादी लागत नाहीत. सेल्स मग ग्लुकोजच कन्झ्युम करतात, त्या ग्लुकोजनीच एनर्जी भेटते त्यांना, त्या फॅट्सच्या नादी लागत नाहीत, त्यामुळे कीटोन्स पण फॉर्म होत नाहीत. सो यासाठी आपण इन्सुलिन देतो. इन्सुलिन हे IV फॉर्ममध्ये दिलं जातं ॲज ह्युमन ॲट्रॅपेड इन्सुलिन. हे सल्युबल फॉर्म ऑफ इन्सुलिन असतं. पण इन्सुलिनचं एक प्रॉब्लेम असा आहे की हे फार डेंजरस असतं. हे एकदम नीट वापरलं पाहिजे, कारण इन्सुलिन दिल्यामुळे सडन हायपोग्लायसेमिया होऊ शकतं. आता इन्सुलिनला माहिती आहे मी गाडीत सगळे ग्लुकोज सगळं बसवणार, सेलपर्यंत सोडून येणार, ते त्याचं काम करतं आहे. मग तो हा विचार नाही करत की ब्लडमध्ये ग्लुकोज राहतं आहे का नाही, तर त्याचं काम करणार, सगळं ग्लुकोज घेणार, सेल्समध्ये सोडून येणार. पण मग ब्लडमधलं ग्लुकोज कमी होणार, पेशंट विल लँड अप इन हायपोग्लायसेमिया. आणि जर सडन हायपोग्लायसेमिया झाला तर पेशंटची डेथसुद्धा होऊ शकते. सो त्यामुळे जेव्हा आपण पेशंटला इन्सुलिन देतो तेव्हा स्ट्रिक्टली दर तासाला पेशंटची शुगर मॉनिटर करत राहायची. रिझन काय, कारण इन्सुलिन फार डेंजरस असतं, ह्याच्यामुळे सडन हायपोग्लायसेमिया येऊ शकतो आणि याच्यामुळे पेशंटची डेथ होऊ शकते. सो यासाठी जे आपण इन्सुलिन देतो तेव्हा स्ट्रिक्टली दर तासाला पेशंटची ब्लड शुगर लेवल मॉनिटर करत राहायची. आणि इन्सुलिन देण्यासाठी आपण इन्सुलिन इन्फ्युजन पंप वापरतो. यासाठी आपण काय करतो, एक 50 cc सिरिंज घ्यायची, त्यामध्ये 50 ml NS ॲड करायचं, त्यामध्ये 50 युनिट्स ऑफ इन्सुलिन ॲड करायचं.
सो काय करतोय आपण एक 50 cc सिरिंज घेतली, त्यात नॉर्मल सलाईन टाकलं 50 ml आणि मग त्यात इन्सुलिन टाकलं 50 युनिट्स. सो याचा अर्थ काय झाला, 50 ml NS मध्ये 50 युनिट्स ऑफ इन्सुलिन आहे, म्हणजेच 1 ml NS इज इक्वल टू 1 युनिट ऑफ इन्सुलिन. काय करतोय आपण, 1 ml मध्ये किती आहे, 1 युनिट ऑफ इन्सुलिन आहे. सो काय केलं, 50 cc सिरिंज घेतली, त्यात 50 ml NS टाकलं, 50 युनिट्स इन्सुलिन टाकलं. याचाच अर्थ 1 ml ऑफ NS इज इक्वल टू 1 युनिट ऑफ इन्सुलिन. म्हणजेच तुम्हाला जर 1 युनिट इन्सुलिन द्यायचं आहे, सो यासाठी आपण 1 ml NS घेणार. काय सांगितलंय, 1 ml मध्ये 1 युनिट इन्सुलिन असणार. सो इन्सुलिनचं डायल्युशन कसं होतं हे कळलं आपल्याला. सो आता इन्सुलिन आपण IV देतो, त्याचा डोस असतो 0.1 युनिट्स पर kg पर आर. सो अडल्ट्समध्ये ॲव्हरेज वेट असतं 60 kg. सो 60 kgच्या पेशंटसाठी आपण देणार 0.1 × 60, दॅट इज 6 युनिट्स. आणि आपण मग बघितलेलं 1 युनिट इज इक्वल टू 1 ml. सो आता एक 60 kgच्या पेशंटमध्ये आपल्याला किती द्यायला लागणार आहे, 6 युनिट्स, म्हणजेच 6 ml पर आर ह्या रेटने आपल्याला इन्सुलिन द्यावं लागणार आहे. सो इथे आपण काय बघितलं, इन्सुलिन इन्फ्युजन पंप वापरतो आणि ह्यासाठी आपण 50 cc सिरिंज घेतो, त्यात 50 ml NS 50 युनिट्स इन्सुलिन टाकतो. ह्याचाच अर्थ 1 ml NS मध्ये असतं 1 युनिट इन्सुलिन. आणि IV इन्सुलिन देण्यासाठी आपण डोस काय सांगितला आहे, इट इज 0.1 युनिट पर kg पर आर. सो जर 60 kgचा पेशंट आहे त्यासाठी आपल्याला लागणार 6 युनिट्स ऑफ इन्सुलिन, दॅट इज 6 ml पर आर. कारण आपल्याला माहिती आहे 1 युनिट इज इक्वल टू 1 ml. सो 6 युनिट द्यायचं म्हणजे आपण 6 ml पर आरच्या रेटने आपण इन्सुलिन देणार. सो आपण इन्फ्युजन पंप कसा बनवला इथे, इन्सुलिन इन्फ्युजन पंपसाठी 50 ml NS मध्ये आपण ॲड करतो 50 युनिट्स ऑफ इन्सुलिन. सो DKच्या पेशंटमध्ये जेव्हा इनिशियली खूप जास्त BSL असतं पेशंटचं, त्यावेळी यू हॅव टू स्टार्ट विथ 6 युनिट्स पर आर. मग परत 1 तासाने त्याचं BSL चेक करायचं. जर BSL 270च्या खाली आलं मग त्याला इन्सुलिन आणायचं 3 युनिट्स पर आरला. मग परत चेक करत राहायचं. जेव्हा ते 180च्या खाली जाईल मग पेशंटला आणायचं ऑन 2 युनिट्स पर आर. मग जेव्हा BSL 150च्या खाली जाईल then you have to stop insulin pump. कारण 150च्या खाली गेलं तर soon he can land up in hypoglycemia. हे आपल्याला नको आहे. सो 150च्या खाली गेलं आपलं BSL किंवा तुम्ही इन्फ्युजन थांबायचं आहे. सो काय सांगितलं, इनिशियली आपण सुरू करतो 6 युनिट्स पर आरने, मग त्यानंतर त्याचा BSL चेक करत राहायचं. जेव्हा 270च्या खाली दिसलं तुम्हाला मग त्याला आणायचं 3 युनिट्स पर आरच्या रेटने. मग जर ते 180च्या खाली दिसलं मग यू हॅव टू ब्रिंग इट टू 2 युनिट्स पर आर. मग जर ते 150च्या खाली गेलं मग थांबायचं आहे, नाहीतर मग पेशंट हायपोग्लायसेमियामध्ये जाईल. सो आपला एम इथे काय आहे की दर तासाला 50 to 100 mg per DL BSL कमी झाला पाहिजे. म्हणजे पहिले जर 270 होतं, नेक्स्ट 1 तासानंतर ते 170 तरी झालंच पाहिजे, म्हणजे 50 to 100ने ते कमीच झालं पाहिजे. सो एम काय असतं, आपण इन्सुलिन जेव्हा देत असतो तेव्हा की दर तासाला 50 ते 100 ही एवढ्या व्हॅल्यूने ते BSL कमी झाली पाहिजे. सो सुरुवात आपण करतो 6 युनिट्स पर आरने. मग त्यानंतर BSL चेक करत राहायची. BSL जर 270च्या खाली गेली तर 6 युनिट्सवरून पेशंटला 3 युनिट्सला शिफ्ट करायचं. मग जर BSL 180च्या खाली गेली मग 3 युनिट्सवरून 2 युनिट्सवर शिफ्ट करायचं. आणि जर BSL 150च्या खाली गेली तर मी हॅव टू स्टॉप द इन्सुलिन इन्फ्युजन पंप. सो त्यामुळे का मगाशी आपण एवढा जोर लावला की दर तासाला BSL चेक करत राहायची, कारण त्या अकॉर्डिंगच आपण जे आपला रेट आहे तो चेंज करत राहणार. सो आता इथे आपण एक्सपेक्ट करतो की आपण इन्सुलिन दिल्यामुळे पेशंटची BSL कमी झाली पाहिजे, आणि जशी कमी होते तसंच आपण रेट पण कमी कमी करत जातो. पण जर पेशंटची BSL कमी झालीच नाही तर अशा केसमध्ये यू हॅव टू इन्क्रीज द रेट ऑफ इन्फ्युजन. म्हणजे आता आपण इनिशियली 6 देतोय, 6नी पण कमी नाही आली, 1 तासाने 6नी पण कमी नाही आली, मग तुम्ही वाढवलं पाहिजे. सो जसं आपण एक्सपेक्ट करतोय तसं ते BSL कमी होत नसेल तर मग आपण इन्फ्युजनचा रेट वाढवतो. आता नेक्स्ट पॉईंट बघूयात. कसं असतं, जे आपण फ्लुइड्स आणि इन्सुलिन देत चाललोय यामुळे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो. सो त्यासाठी यू हॅव टू क्लोजली मॉनिटर सिरम इलेक्ट्रोलाइट्स. सिरम इलेक्ट्रोलाइट्स सारखं तुम्ही मॉनिटर करत राहायचे आणि स्पेसिफिकली त्यात पण पोटॅशियम लेवल्स मॉनिटर करत राहायचे. ह्याचं रिझन काय आहे, आता इन्सुलिन ही एक आपली गाडी आहे, ती ग्लुकोजला सेल्सपर्यंत नेते आहे. पण मग रस्त्यात कोण भेटलं त्याला तो इन्सुलिन म्हणणार की बस तू पण गाडी तुला पण सोडतो. सो असंच हे इन्सुलिन करतं पोटॅशियमला.
ते ग्लुकोजला गाडीत बसवतंच, त्यासोबत ते पोटॅशियमला म्हणतात चल जागा आहे तू पण बस, मग ते पोटॅशियम पण सेल्सपर्यंत घेऊन जातं. अशामुळे काय होतं, आपल्या ब्लडमधलं पोटॅशियम लेवल कमी होतं. सो हे सगळ्यात मेन कॉम्प्लिकेशन आहे IV इन्सुलिनचं. कारण इन्सुलिन काय करतंय, त्याला ठीक आहे त्याला सांगितलं आपण की तू ग्लुकोजला सेल्सपर्यंत घेऊन जा, पण त्यासोबतच ते अजून डोकं चालवतं. तो म्हणतो अजून एक सीट आहेच तर चला पोटॅशियमला पण नेऊया. सो त्यामुळे तो ग्लुकोजसोबत पोटॅशियमला पण ब्लडमधून सेल्सपर्यंत घेऊन जातो. सो त्यामुळे आपण जेव्हा IV इन्सुलिन लावतो तेव्हा आपल्याला पेशंटमध्ये हायपोकॅलेमिया बघायला भेटतं. सो अशा सिच्युएशनमध्ये मग आपल्याला बाहेरून पोटॅशियम द्यावं लागतं. सो हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण IV इन्सुलिन देतोय तेव्हा आपण BSL तर मॉनिटर करणारच दर तासाला. त्यासोबतच यू हॅव टू क्लोजली मॉनिटर सिरम इलेक्ट्रोलाइट्स. सिरम इलेक्ट्रोलाइट्समध्ये पण स्पेसिफिकली पोटॅशियम लेवल्स बघत राहावा. जर पोटॅशियम लेवल कमी झालेली दिसली तर मग लगेच बाहेरून पोटॅशियम द्यायचं. कारण IV इन्सुलिन देताना सगळ्यात मेन कॉम्प्लिकेशन असतं हायपोकॅलेमिया. रिझन आपल्याला कळलं, इन्सुलिन जास्त डोकं चालवतो, ग्लुकोजसोबत पोटॅशियमला पण घेऊन जातं, त्यामुळे ब्लडमधलं पोटॅशियम कमी होतं आणि पेशंटला आणतं पण हायपोकॅलेमिक स्टेट. मग अशा केसमध्ये आपल्याला बाहेरून पोटॅशियम द्यावं लागतं. सो आपण काय काय बघितलं, पहिला आपण फ्लुइड रिप्लेसमेंट बघितलं. यामध्ये बेस्ट होतं आपल्याकडे NS कसं सांगितलं, पहिल्या अर्ध्या तासात 1 लिटर संपायचं, मग पुढच्या 1 तासात 1 लिटर संपायचं, मग पुढच्या 2 तासात 1 लिटर संपायचं, मग पुढच्या 4 तासांसाठी 1 लिटर वापरायचं. म्हणजे इन शॉर्ट 24 तासात 6 लिटर NS गेलं पाहिजे. पण जात आहे NS आणि इन्सुलिन दिल्यामुळे पेशंटची BSL जर 270च्या खाली गेली तर मग पेशंट लगेच IV डेक्स्ट्रोज 5% लावायचं 1 लिटर ओव्हर 8 hours. याचं रिझन काय की ते इन्सुलिन आहे, इन्सुलिन ह्या डेक्स्ट्रोजला सेल्सपर्यंत घेऊन जाईल आणि पेशंटमध्ये हायपोग्लायसेमिया होणार नाही. सो त्यामुळे आपण इथे 5% डेक्स्ट्रोज लावतो. मग आपण इन्सुलिन बघितलं, ह्यासाठी आपण वापरतो ह्युमन ॲक्ट्रॉपिड इन्सुलिन. ह्याच्यासाठी आपण एक इन्सुलिन इन्फ्युजन पंप वापरतो. तो कसा बनवायचा आपण बघितला आहे. त्याचा डोस असतो 0.1 units per kg per hour. एका नॉर्मल अडल्टमध्ये विथ अन ॲव्हरेज वेट ऑफ 60 kg अशा पेशंटमध्ये आपल्याला 0.1 units per kg ह्याच्याने बघितलं तर 6 units ऑफ इन्सुलिन लागणार आहे. दॅट इज 6 ml per hour. या रेटने आपण त्याला इन्सुलिन देणार आहोत. ह्यासाठी काय सांगितलं, इनिशियली 6 ml per hourने सुरू करा. मग जर 270च्या खाली गेली शुगर मग 6वरून 3वर आला. मग जर 180च्या खाली गेली BSL तर मग 3वरून 2वर आणायचं. आणि जर 150च्या खाली गेली तर मग इन्फ्युजन पंप थांबायचा. आपलं एम हेच राहणार आहे की आपण जेव्हा इन्सुलिन देतोय तेव्हा दर तासाला 55 to 110 mg per DL एवढी शुगर कमी होत गेली पाहिजे. मग नेक्स्ट आपण सांगितलं की हे जे आपण फ्लुइड्स आणि इन्सुलिन देतोय त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यातलं एक असतं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. त्यामुळे यू हॅव टू क्लोजली मॉनिटर सिरम इलेक्ट्रोलाइट्स, स्पेसिफिकली त्यातल्या त्यात पोटॅशियम लेवल्स प्रॉपरली मॉनिटर केले पाहिजेत. कारण कसं होतं, इन्सुलिन आपलं ग्लुकोजसोबतच पोटॅशियमला पण ब्लडमधून सेल्सपर्यंत घेऊन जातं. त्यामुळे आपल्या ब्लडमधलं पोटॅशियम कमी होतं, पेशंटमध्ये हायपोकॅलेमिया दिसतं. मग अशा केस आपल्याला बाहेरून पोटॅशियम देत बसावं लागतं. त्यामुळे यू हॅव टू क्लोजली मॉनिटर सिरम इलेक्ट्रोलाइट्स आणि त्यातल्या त्यात पण स्पेसिफिकली पोटॅशियम लेवल मॉनिटर करत राहायची. मग आता नेक्स्ट आपण बघूया पोटॅशियम सप्लिमेंट. आपण जस्ट सांगितलं की पोटॅशियम का महत्त्वाचं असतं. सो जेव्हा आपण डायबेटिक कीटोॲसिडोसिसची ट्रीटमेंट देतो तेव्हा आपल्याला मेन गोष्टी काय लक्षात ठेवायच्या आहेत, फ्लुइड मॅनेजमेंट, त्यासोबतच आपल्याला इन्सुलिन लागतं आणि त्यासोबतच पोटॅशियम सप्लिमेंटेशनसुद्धा द्यावं लागतं. सो ते पण जवळ ठेवायचं असतं. रिझन काय आहे की इन्सुलिन म्हणतो की चला ग्लुकोजला मी नेतोच आहे, गाडीत अजून एक जागा आहे, पोटॅशियम तू पण बस. मग तो पोटॅशियमला आपण ब्लडमधून घेतो आणि सेल्समध्ये जाऊन सोडतो. यामुळे काय होतं, ब्लडमधलं पोटॅशियम कमी होतं आणि पेशंटला आणतं पण हायपोकॅलेमिया. आणि या हायपोकॅलेमियामुळे कार्डियक अरिथमिया होणार, त्यासोबतच कार्डियक फेलियरसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे जेव्हा आपण डायबेटिक कीटोॲसिडोसिसची ट्रीटमेंट करतो तेव्हा फ्लुइड मॅनेजमेंट आणि इन्सुलिनसोबतच पोटॅशियम सप्लिमेंटेशन पण फार महत्त्वाचं असतं. सो त्यामुळे ट्रीटमेंट देत असताना यू हॅव टू क्लोजली मॉनिटर पोटॅशियम लेवल्स. मग आता नेक्स्ट काय सांगितलं आहे की आपण म्हणतो पोटॅशियम सप्लिमेंटेशन महत्त्वाचं असतं, पण ह्याचा अर्थ असा नाही की जेव्हा आपण पहिलं 1 लिटर NS देतोय तेव्हाच लगेच सायमल्टेनियसली पोटॅशियम सप्लिमेंटेशन चालू करायचं असं नसतं. जेव्हा इनिशियली आपण IV फ्लुइड्स देत असतो तेव्हा लगेच पोटॅशियमची गरज नसते. पोटॅशियम केव्हा सुरू करायचं, जेव्हा पोटॅशियम 3.5 मिलीमोल पर लिटरपेक्षा खाली जात आहे. आपण मगाशी सांगितलं की कंटिन्युअसली यू हॅव टू मॉनिटर सिरम इलेक्ट्रोलाइट्स. मग जेव्हा तुम्हाला आता ट्रीटमेंट आपली चालू आहे, आपलं NS चालू आहे, परत त्यासोबत इन्सुलिन चालू आहे,
आणि मग आपण सायमल्टेनियसली सिरम इलेक्ट्रोलाइट्स आपलं मॉनिटर करत राहतं आहे. जर सिरम इलेक्ट्रोलाइटमध्ये आपल्याला पोटॅशियम 3.5पेक्षा खाली गेलेलं दिसलं तर मग अशा केसमध्ये आपल्याला लगेच पोटॅशियम सप्लिमेंट द्यावं लागतं. यासाठी आपण देतो 40 मिलीमोल्स ऑफ केसॉल. आता हे 40 मिलीमोल्स जे आहेत ते आपण 1 लिटर NS मध्ये डायल्यूट करतो आणि मग हळूहळू दिलं जातं. काय सांगितलं आपण 1 लिटर NS घ्यायचं, त्यात आपण डिझॉल्व्ह करतो 40 मिलीमोल्स ऑफ केसॉल. सो यासाठी प्रॅक्टिकली काय केलं जातं, पहिलं तर 500 ml NS घ्यायचं. आता 500 ml NS मध्ये पहिलं 20 मिलीमोल्स ऑफ केसॉल मिक्स करायचं. मग हे द्यायचं हळू 1 तासभर हे हळूहळू गेलं पाहिजे. मग त्यानंतर परत नेक्स्ट 500 ml ऑफ NS घ्यायचं, त्यात परत 20 मिलीमोल ऑफ केसॉल मिक्स करायचं, डायल्यूट करायचं प्रॉपरली आणि मग हे द्यायचं. सो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 1 लिटर NS मध्ये 40 मिलीमोल्स ऑफ केसॉल मिक्स करायचं आहे, त्यात डायल्यूट करायचं आहे प्रॉपरली आणि हळूहळू पेशंटला द्यायचं आहे. यू हॅव टू गिव्ह दिस स्लोली ओव्हर 4 to 5 hours. सो इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुमचं पोटॅशियम 3.5च्या खाली गेलं तरच केसॉलची गरज भासणार आहे, नाहीतर मग द्यायची काही गरज नाही. की आपल्याला सांगितलं होतं DKमध्ये जेवढं आपल्याला फ्लुइड मॅनेजमेंट आणि इन्सुलिन महत्त्वाचं आहे तेवढंच पोटॅशियम महत्त्वाचं आहे. सो द्या लगेच केसॉल, असं नसतं. जर पोटॅशियम 3.5च्या खाली गेलं तर मग केसॉल द्यायचं. केसॉल कसं द्यायचं आहे, 40 मिलीमोल्स इन 1 लिटर NS. हे हळूहळू द्यायचं, 4 ते 5 तासात हे संपलं पाहिजे, हळूहळू देत राहायचं. आणि मग आता आपण तिथं हे तर सांगितलं की 3.5च्या खाली गेलं तर असं देत राहा. पण जर पोटॅशियम लेवल 3.5 to 5च्या मध्ये असेल तर अशा केसमध्ये हायपोकॅलेमिया नाही व्हावा म्हणून प्रोफायलॅक्सिस म्हणून आपण 20 मिलीमोल्स ऑफ केसॉल देतो. काय सांगितलं इथे, आता 3.5च्या खाली असेल तर आपल्याला द्यायचंच आहे. आपल्याला 40 मिलीमोल 1 लिटरमध्ये डायल्यूट करून द्यायचंच आहे. पण 3.5 ते 5च्या मध्ये जर असेल अशा केसमध्ये ते कमी नाही व्हावं, कारण इन्सुलिन तर देतोय, इन्सुलिनच्या अंगात मस्ती आहे, तो पोटॅशियम घेऊन जाणार आहे. सो पेशंटचं K+ कमी होणार आहे आपल्याला माहिती आहे. सो प्रोफायलॅक्सिस म्हणून आपण आधीच K+ देऊन ठेवतो जेव्हा 3.5 ते 5च्या मध्ये व्हॅल्यू असते पोटॅशियमची. सो इथे आपण देतो 20 मिलीमोल्स ऑफ केसॉल. आणि मग जेव्हा पोटॅशियम 5पेक्षा जास्त होतं तेव्हा मग यू हॅव टू स्टॉप युअर केसॉल. काय सांगितलं आपण, पहिलं तर जेव्हा 3.5च्या खाली जाताना दिसतंय मग लगेच सुरू करा 40 मिलीमोल्स इन 1 लिटर NS. मग जर 3.5 ते 5च्या मध्ये असेल तर प्रोफायलॅक्सिस म्हणून आपण 20 मिलीमोल्स देतो. आणि जर 5च्या वर गेलं तर मग थांबायचं, मग काही गरज नाही केसॉल द्यायची. सो हे जर आपलं थर्ड पॉईंट, दॅट इज पोटॅशियम सप्लिमेंट. मग आता नेक्स्ट येतं सोडा बायकार्ब. आता सोडा बायकार्ब का महत्त्वाचं आहे, आपल्याला घोटाळा सगळा माहिती आहे. काय होतं आहे, सेल्सला ग्लुकोज भेटत नाही आहे, सो ते प्लॅन B चूज करत आहेत, ज्यामुळे फॅटचं ब्रेकडाऊन होतं आहे आणि कीटोन्स अक्युमुलेट होतात आपल्या बॉडीमध्ये. आणि हे कीटोन्स एवढे अक्युमुलेट झाल्यामुळे आपल्या ब्लडचं pH कमी होतं, ज्यामुळे पेशंट लँड्स अप इन मेटाबॉलिक ॲसिडॉसिस. आता हे जे ॲसिडिक ब्लड झालेलं आहे त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला काहीतरी बेस द्यावं लागणार. हे बेस असतं आपलं सोडा बायकार्ब. सोडा बायकार्ब दिल्यामुळे ब्लडचं pH आपण नॉर्मलला आणतो, ब्लडचं pH मेंटेन ठेवतो. सो सोडा बायकार्ब का महत्त्वाचं आहे, कारण कीटोन्स अक्युमुलेट झाल्यामुळे ब्लडचं pH कमी झालं आहे, ज्यामुळे पेशंटमध्ये ॲसिडॉसिस झालेलं आहे, ब्लडचं pH कमी झालं आहे, ॲसिडिक pH झालेलं आहे. सो याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला बेस द्यावा लागतो. यासाठी आपण देतो इंजेक्शन सोडा बायकार्ब. आता हे इंजेक्शन जे असतं हे ॲम्प्युलच्या फॉर्ममध्ये भेटतं आपल्याला. ह्याचं असतं इंजेक्शन सोडियम बायकार्बोनेट. हे 50 ml IV स्टॅट दिलं जातं. 50 ml पेक्षा जास्त नाही द्यायचं. आणि इनफॅक्ट सोडा बायकार्बची गरज पण पडत नाही, म्हणजे आपण हे फक्त एमर्जन्सी म्हणून ठेवतो, पण सोडा बायकार्बची एवढी गरज नसती. रिझन इज कारण आपण हे सगळं आपलं इन्सुलिन देतोय, आपण फ्लुइड्स देतोय, ह्या सगळ्यामुळे कीटोन्स बऱ्यापैकी कमी झालेले असतात आणि कीटोन्स कमी झाल्यामुळे ब्लडचं pH पण जे ॲसिडिक होतं ते जरा नॉर्मलला आलेलं असतं. सो सोडा बायकार्बची एवढी गरज पडत नाही. इनफॅक्ट जर सोडा बायकार्ब चुकून तुम्ही जास्त दिलं, आपण इथे म्हणतोय 50 ml IV स्टॅट, जर 50 ml पेक्षा जास्त दिलं तर ह्यामुळे पेशंटमध्ये सेरेब्रल एडिमा होऊ शकतो. सो हे आपल्याला नको आहे, त्यामुळे मोस्टली सोडा बायकार्ब दिलं नाही जात. आणि द्यायचं असेल तर 50 ml क्रॉस करायचं नाही. सो सोडा बायकार्बचं आपण काय सांगितलं, सोडा बायकार्बोनेट का देतो, कारण कीटोन्स अक्युमुलेट झाल्यामुळे ब्लडचा pH कमी झालेला असतो, त्यामुळे पेशंट मेटाबॉलिक ॲसिडॉसिसमध्ये गेलेला असतो. ह्या ॲसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण एक बेस देतो. त्यासाठी आपण देतो इंजेक्शन सोडियम बायकार्बोनेट. हे IV द्यायचं, स्टॅट दिलं जातं 50 ml आणि यू शुड नॉट एक्सीड मोर दॅन 50. जर 50पेक्षा जास्त झालं, जर खूप एक्सेस अमाऊंटमध्ये सोडियम बायकार्बोनेट दिलं
तर ह्याच्यामुळे सेरेब्रल एडिमा होतो. सो त्यामुळे मोस्टली आपण सोडियम बायकार्बोनेट अवॉइडच करतो. रिझन काय आहे की आपण इन्सुलिन देतोय, फ्लुइड्स देतोय, ह्या दोन्हीमुळे पण कीटोन्स कमी झालेले असतात आपल्या ब्लडमधले. त्यामुळे जे ब्लडचं pH ॲसिडिक झालेलं होतं ते पण नॉर्मलाइज झालेलं असतं. सो मोस्टली सोडा बायकार्बची गरज पडत नाही. सो ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये आपण काय काय बघितलं, IV फ्लुइड्सने जे काही कीटोन्स साठले होते, ॲक्युमुलेट झाले होते, ते आपण बॉडीमधून वॉश आउट करून टाकते. मग इन्सुलिनने काय होतं आहे, जे ग्लुकोज आहे ते सेल्सपर्यंत नेलं जातं आहे, सेल्सला एनर्जीचा सोर्स भेटला आहे, सो ते फॅट्सच्या नादी लागत नाहीत, त्यामुळे कीटोन्स फॉर्म होत नाहीत. मग आपण केसॉल बघितलं. केसॉल आपण का देतो, कारण इन्सुलिनच्या अंगात मस्ती आहे. तो काय म्हणतो की आता मी ग्लुकोजला नेतोच आहे सेलकडे, मग आता माझ्या गाडीत अजून एक जागा आहे, सो चला पोटॅशियमला आपण नेऊ. सो पोटॅशियमला पण तो सेल्सकडे घेऊन जातो, त्यामुळे ब्लडमधलं पोटॅशियम कमी होतं, त्यामुळे पेशंटमध्ये हायपोकॅलेमिया होतं. सो त्यामुळे आपल्याला इथे केसॉल द्यावं लागतं, दॅट इज पोटॅशियम बाहेरून द्यावं लागतं. आणि फोर्थ आपण बघितलं सोडा बायकार्ब आपण फक्त ठेवतो जर एमर्जन्सी सिच्युएशन आली तर. मोस्टली सोडा बायकार्बची गरज भासत नाही. मग आता नेक्स्ट येतं कॉम्प्लिकेशनमध्ये पहिलं कॉम्प्लिकेशन आहे सेरेब्रल एडिमा. आता आपण इन्सुलिन इन्फ्युजन देतोय. इन्सुलिन दिल्यामुळे कधी कधी रॅपिड ग्लुकोज कमी होती, ब्लड ग्लुकोज लेवल रॅपिडली कमी होते, त्यामुळे पेशंटमध्ये हायपोग्लायसेमिया होतं आणि हायपोग्लायसेमियामुळे सेरेब्रल एडिमा होतो. त्यामुळे आपण नेहमी सांगतो की इन्सुलिन देताना स्लोली द्यायचं. रिझन काय की इन्सुलिन जर आपण एकदम फास्ट दिला त्यामुळे एकदम रॅपिड ब्लड शुगर लेवल कमी होणार, ज्यामुळे हायपोग्लायसेमिया बसणार, यामुळे सेरेब्रल एडिमा होतो. हे झालं मेन कॉम्प्लिकेशन. आता हे सेरेब्रल एडिमाचं दुसरं रिझन असतं की आपण एकदम फास्टमध्ये फ्लुइड्स दिले. आता जे आपण NS देतो ते एकदम फास्ट दिले तर खूपच जास्त सोडियम वाढणार बॉडीमध्ये, आणि सोडियम जर 155पेक्षा जास्त झालं तर आपल्याला जिथे जिथे सोडियम तिथे तिथे वॉटर, सो त्यामुळे पाणी पण वाढणार, त्यामुळे सेरेब्रल एडिमा होतं. ऑल्सो जर खूप जास्त सोडा बायकार्ब दिलं यामुळे सुद्धा सेरेब्रल एडिमा होऊ शकतो. सो जर ब्लड शुगर लेवल एकदम फास्टमध्ये कमी झाली तर, जर सोडियम लेवल खूप जास्त वाढलं तर, ऑल्सो जर खूप जास्त सोडा बायकार्ब झालं तर, ह्या सगळ्या रिझन्समुळे सेरेब्रल एडिमा होतो. सो यासाठी मग आपण ट्रीटमेंट काय देणार, ह्यासाठी आपण मॅनेटॉल देतो आणि ऑक्सिजन. मॅनेटॉल हे डायुरेटिक ॲक्शन दाखवतं, त्यामुळे जे काही फ्लुइड जास्त अक्युमुलेट झालेलं आहे ते सगळं बॉडीमधून बाहेर निघणार आणि एडिमा कमी होणार. सो कॉम्प्लिकेशन काय सांगितलं आपण, सेरेब्रल एडिमा. आणि हे कशामुळे होऊ शकतं, जर शुगर कमी झाली दॅट इज हायपोग्लायसेमियामुळे, हायपरनॅट्रेमियामुळे, आणि जर खूप जास्त सोडा बायकार्ब झाला तर मग सेरेब्रल एडिमा बसतो. मग सेकंड कॉम्प्लिकेशन येतं अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. आता हे कशामुळे होतं, जे आपण फ्लुइड मॅनेजमेंट करतो त्यात जर खूपच एक्सेस अमाऊंट ऑफ फ्लुइड्स गेले पेशंटमध्ये, जर पेशंट फ्लुइड ओव्हरलोडमध्ये गेला तर ह्या फ्लुइड ओव्हरलोडमुळे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम बसतं. मग आता थर्ड कॉम्प्लिकेशन येतं थ्रॉम्बोएम्बॉलिझम. जर आपण खूप फास्टमध्ये फ्लुइड्स ॲडमिनिस्टर केले किंवा पेशंटमध्ये जर ॲथेरोस्क्लेरोसिस असेल तर या सगळ्यामुळे थ्रॉम्बोएम्बॉलिझम होऊ शकतो. मग फोर्थ कॉम्प्लिकेशन येतं अक्यूट सर्क्युलेटरी फेलियर. आता जर तुम्ही ओल्ड एज पेशंटमध्ये फ्लुइड ॲडमिनिस्टर केलं तर ऑब्व्हियसली तो कार्डियक फेलियरमध्ये जाणार आहे. सो DKAची ट्रीटमेंट करता आपल्याला पेशंटमध्ये काय काय कॉम्प्लिकेशन्स दिसतात, सेरेब्रल एडिमा, अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, थ्रॉम्बोएम्बॉलिझम, अक्यूट सर्क्युलेटरी फेलियर, आणि आपल्याला डिसेमिनेटेड इंट्राव्हास्क्युलर कोॲग्युलेशन पण बघायला भेटतं. सो हे झालं आपलं डायबेटिक कीटोॲसिडॉसिस. पहिल्यांदा आपण काय सांगितलं, डायबेटिक कीटोॲसिडॉसिस कशामुळे होतं, जर कधी पेशंटनी इन्सुलिनचा डोस चुकवला, जर 1-2 दिवस त्याने इन्सुलिन घेतलं नाही तर बॉडीमध्ये इन्सुलिन नसणार, सो ग्लुकोजला सेल्सपर्यंत न्यायला काहीच नसणार, सो सेल्स प्लॅन बी चूज करतात, ते फॅटचं ब्रेकडाऊन करतात, ज्यामुळे कीटोन्स फॉर्म होतात, आणि कीटोन्स आपल्या ब्लडमध्ये अक्युमुलेट झाल्यामुळे ब्लडचा pH कमी होतं, त्यामुळे पेशंट मेटाबॉलिक ॲसिडॉसिसमध्ये जातो, आणि या कीटोन्सला बॉडीमधून बाहेर काढण्यासाठी युरिन आउटपुट वाढतो, ज्यामुळे पेशंटमध्ये डिहायड्रेशन होतं. मग क्लिनिकल फीचर्स काय काय दिसतात, नॉशिया, वॉमिटिंग, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, ॲबडॉमिनल पेन, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, आणि कीटोन स्मेल इन माउथ. मग त्यानंतर आपण मॅनेजमेंट बघितली. मॅनेजमेंटमध्ये आपण पहिलं फ्लुइड रिप्लेसमेंट बघितलं, मग इन्सुलिन थेरपी, मग त्यानंतर पोटॅशियम सप्लिमेंटेशन आणि सोडा बायकार्ब. मग आपण एंडला कॉम्प्लिकेशन्स पाहिले.